आणि 8वं घर काय दाखवतं, तर 8वं घर दाखवतं पेढा. नॅचरल बेनिफिक प्लॅनेट आहे, पण 8व्या घराचा लॉर्ड असल्यामुळं इथं काय होणार आहे, मानसिक पीडा होणार आहे. आणि इथं काय होणार आहे, कर्मक्षेत्रावर ह्या चंद्रमाचा इम्पॅक्ट असल्यामुळं कर्मक्षेत्रामध्ये सुद्धा अडचणी येणार आहेत, पीडा होणार आहे. पण जर हा व्यक्ती कर्मक्षेत्रामध्ये 8व्या घराचा वापर करत असेल, जर हा व्यक्ती राहत्या घरामध्ये 8व्या घराचा वापर करत असेल, तर काय होणार आहे, त्याचं कर्मक्षेत्रामध्ये वृद्धी होणार आहे. 8व्या घराचा वापर कसा करायचा बघा. 8वं घर ज्योतिष आहे किंवा 8वं घर गुप्त विद्यांचा, इंजिनिअरिंगचा आहे किंवा नवनिर्मितीचं घर कुठलं आहे, तर 8वं घर आहे, ज्याला मॅन्युफॅक्चरिंगचं घर म्हटलेलं आहे. जर तुम्ही घरामध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये 8व्या घराच्या गोष्टींची वाढ केली तर आपल्याला कर्मक्षेत्रामध्ये फायदा झालेला दिसणार आहे. बघा, 8वं घर ज्योतिष आहे. जर तुम्ही ज्योतिषचा आधार घेतला किंवा तुम्ही ज्योतिषमध्ये आला किंवा तुम्ही ऑकल्टच्या कुठल्याही विद्यांमध्ये येत असाल, ज्यावेळी 8व्या घराचं लॉर्ड 4थ्यामध्ये आहे आणि समोर कोणताही प्लॅनेट नाही आहे, तर काय होणार आहे हो, हा जो 8व्या घराचा लॉर्ड 4थ्यामधून 7वी दृष्टी 10व्या घरावर टाकणार आहे आणि तुमच्या कर्मक्षेत्राला ॲक्टिवेट करणार आहे. जर तुम्ही ज्योतिष किंवा गुप्त विद्यांमध्ये नसाल, इंजिनिअरिंगमध्ये नसाल, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नसाल, तर हाच 8व्या घराचा लॉर्ड 4थ्यामध्ये येऊन तुमच्या कर्मक्षेत्रामध्ये पीडा निर्माण करणार आहे. आता आपण पुढचं उदाहरण घेऊया. जर 12व्या घराचा लॉर्ड कोण आहे, मंगळ आहे या कुंडलीमध्ये, कारण मंगळाची रास 12व्या घरामध्ये बसला. मंगळ कुठं बसला, 4थ्या घरामध्ये बसला. आता कर्मक्षेत्र कसं ॲक्टिवेट होणार आहे, ज्यावेळी हा व्यक्ती 12व्या घराच्या रिलेटेड काम करणार आहे किंवा ज्यावेळी हा व्यक्ती 12व्या घराला धरून काम करणार आहे, 12व्या घरामध्ये जाऊन काम करणार आहे, त्यावेळी त्याचं कर्मक्षेत्र ॲक्टिवेट होणार आहे असं आपण म्हणू शकतो. 12वं घर काय हो, फॉरेन आहे. तर फॉरेनच्या रिलेटेड जर काम केलं या व्यक्तीनं किंवा फॉरेनमध्ये जाऊन हा व्यक्ती राहू जरी लागला तरी काय होणार आहे, त्याचं कर्मक्षेत्र इथं ॲक्टिवेट होणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो. का, तर 12व्या घराचं ॲक्टिवेशन 4थ्यामधून 7व्या दृष्टीद्वारे 10व्या घराला किंवा तुमच्या कर्मक्षेत्राला ॲक्टिवेट करणार आहे. फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 12वं घर अध्यात्म आहे. ज्यावेळी तुम्ही अध्यात्मामध्ये येणार आहे त्यावेळी काय होणार आहे, तर तुमच्या कर्मक्षेत्राला ॲक्टिवेट करणारी 6वी इथं ॲक्टिवेट होणार आहे. 12व्या घरामध्ये मल्टीनॅशनल कंपनीज पण येतात, इन्व्हेस्टमेंट एजन्सीज पण येतात, हॉस्पिटल पण येतं. त्या रिलेटेड कुठल्याही गोष्टींची कामं जर तुम्ही केली तर कर्मक्षेत्र तुमचं ॲक्टिवेट होणार आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा फॉरेनमध्ये जाऊन राहणं काय होणार आहे, तुमच्या कर्मक्षेत्राला ॲक्टिवेट करणार आहे. तुमची उन्नती फॉरेनमध्ये जाऊन राहण्यानं इथं ॲक्टिवेट होणार आहे असं आपण म्हणू शकतो. तर बघा, आता आपण पुढचा ग्रह घेऊया.